उठाउठी, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा, वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या सामान्य जीवाला, अज्ञानी जीवाला आग्रहपूर्वक भगवंताचं नामस्मरण करण्यासंबंधीचा उपदेश करणारा असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा भगवंताचं नामस्मरण करण्यासंबंधीचा उपदेश केला. महाराज म्हणतात, बाबांनो, तुम्ही मागच्या आयुष्यामध्ये काय केलं याच्यावरती विचार करण्यामध्ये आता वेळ घालवू नका. कारण मनुष्य ज्यावेळी उतार वयाला लागतो त्यावेळी एखाद्या दिवशी अंतर्मुख होतो आणि आपलं मागचं जे जीवन त्याचं चिंतन करायला लागतो. आणि हे चिंतन करत असताना सहज तो अवलोकन करतो, बाबा मागच्या आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करायला पाहिजे होतं, आपल्याकडून काय झालं असतं, काय केलं होतं, करायला पाहिजे होतं आणि काय करायचं राहून गेलं. सगळ्याच चिंतन करत असताना त्याला काही गोष्टी आपण करू शकलो नाहीत याच्याबद्दल मनामध्ये थोडीशी खंत निर्माण होते. अनेक गोष्टी अनेक माणसाच्या मनामध्ये करायच्या असतात पण त्या राहून जातात. याला काही कारण सांगितली गेली. काही वेळेला एखादी गोष्ट आपण करू शकलो असतो पण ती आपल्याकडून झालं नाही, कारण परिस्थिती असते. काही वेळेला आपली मनस्थिती आडवी येते, काही वेळेला आपल्यातले विकार आडवे येतात, काही वेळेला आपल्या अंगातला आळस आडवा येतो आणि काही वेळेला आपल्या ठिकाणी असणारं अज्ञान ते अज्ञान आडवं येतं. म्हणून अनेक वेळेला अनेक मंडळी भेटल्यावर म्हणतात, महाराज काय करावं, आधीच वाटलं होतं एखाद्या वेळी एखादी गोष्ट करून घ्यावी. काही मंडळी भेटली, वृद्ध ग्रहस्थ एक भेटले, ते म्हणाले, महाराज फार आधी माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली हो. काय वाटलं होतं, एकदा पंढरपूरला पायी जावं. आता हे कधी वाटायला लागलं, ज्यावेळी हातपाय चालत नाही त्यावेळी. बाबा आता वाटून काय उपयोग आहे, ज्यावेळी हातपाय धड होते त्याच वेळी हा विचार मनात आला आणि त्याच वेळी जर कृती केली असती तर ती इच्छा पूर्ण झाली असती ना. जब हे सकळ सिद्ध आहे, जब हे सकळ सिद्ध आहे, जब हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया, हात चालावया पाय, हात चालावया पाय. तव तू आपुले स्वहित पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तव तू आपुले स्वहित पाय. यात्रे जाय चुको नको, यात्रे जाय चुको नको, यात्रे जाय चुको नको, यात्रे जाय चुको नको. हात दूर ठेला, जवळ काळात 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 दूर ठेला. जवळ सकाळची आहे, जवळ सकाळची बाबा तीर्थयात्रेला जायचंय, कधी जायचं, जवळ हे सकळ सिद्ध आहे. सकळ सिद्ध असतात त्याच वेळी तीर्थयात्रा करावी. हात चालावया पाय,
जोपर्यंत आपले हातपाय चालतात, आपली प्रकृती धडधाकट असते, शरीर साथ देत असतं, घरातल्याकडून सगळ्याकडून अनुकूलता असते, त्याच वेळेला तीर्थयात्रा केली पाहिजे. पण वृद्धापकाळामध्ये हातपाय हलत असतात, चालणं होत नाही, दिसत नाही, बोलता येत नाही, प्रकृती ठीक नाही, मग मनातून हळहळ व्यक्त करायची, महाराज राहिलं बरं का. काही मंडळी म्हणायला लागली, महाराज अहो माझ्या मनात एक होतं. काय होतं बाबा? एक छोटासा सप्ताह करायचा. कधी करायचा? वडिलाची 25वी पुण्यतिथी होती, वाटलं सप्ताह करावा, पण सप्ताह करण्याकरता जे काही लागतं त्याचा विचार केला, त्यावेळी लक्षात आलं आपल्या आवाक्यातलं नाही. सप्ताह करण्याकरता 7 दिवस जो खर्च येतो तो खर्च काय आपल्याला होईल असं वाटलं नाही. परिस्थिती नव्हती ना. पहिल्यांदा मनस्थिती नव्हती म्हणून राहून गेलं, आता परिस्थिती नाही. भागवतांनी वर्णन केलं, एखाद्याला जर भागवत सप्ताह करायचा असेल तर भागवत सप्ताहाच्या आधी त्यांनी आपल्या घरामध्ये 1 वर्षभर पुरेल एवढी सगळी सामग्री जमा करून ठेवायची आणि मग भागवत सप्ताह करायचा. तरच करायचा, नाही तर नाही. एवढं सगळं शक्य नव्हतं. परिस्थिती अभावी मनातलं राहून गेलं. काही वेळेला विकार आडवे येतात, काही वेळेला काम आडवा येतो, क्रोध आडवा येतो, लोभ आडवा येतो, मोह मद मत्सर हे विकार आडवे आले म्हणून अंतःकरणातलं लावून जातं. काही वेळेला आळस आडवा येतो, आज करू उद्या करू, आज करू उद्या करू म्हणत आयुष्य संपतं. पण जे मनात करायचं होतं ते राहून जात. आपल्याला रावणाचं उदाहरण माहितीये. ज्यावेळी रावणाचं युद्ध झालं, प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या बिंबीमध्ये बाण मारला. बाण मारल्यानंतर हा रावण धारातीर्थी पडला. सगळा रामसैन्यामध्ये आनंद पसरला. सगळी मंडळी आनंदोत्सव साजरा करायला लागली. प्रत्येकाच्या आनंदाचं कारण वेगळंच होतं. वानर सेनेला झालेला आनंद तो वेगळ्या कारणाने. आपण युद्धामध्ये विजय मिळवला, आपण कधीतरी आपल्याकडून हे होईल असं ध्यानीनं म्हणे, अरे वानरांनी राक्षसावरती विजय मिळाला, त्याचा आनंद त्यांना. सुग्रीवाला, हनुमंतरायाला आनंद वेगळा, आपण जे वचन दिलं त्या वचनाची आज पूर्तता झाली, त्याचा आनंद तेव्हा. लक्ष्मण दादाला आनंद वेगळा. लक्ष्मण दादा म्हणायला लागले, एवढ्या दिवसानंतर आता आपल्या वहिनीचं दर्शन होणार. सीतामाई किती काळ त्या अशोकवनामध्ये होत्या याच्या संबंधाने वाद आहे. काही जणांनी सांगितलं सीतामाई 435 दिवस होत्या, काही जण म्हणतात 6 महिने होत्या, काही जण किती सांगत असतात. असो, म्हणजे एवढ्या काळानंतर आपल्याला दर्शन होणार याचा आनंद लक्ष्मण दादाला. आणि सगळ्याकडे पाहत असताना, सगळ्याकडे आनंद दिसत असताना ज्यावेळी लक्ष्मण दादानी पाहिलं रामचंद्र काय करतात, तर हे मात्र खिन्न बसले. म्हणे काय झालं दादा, आनंद झाला नाही? झाला ना. मग चेहऱ्यावर तर दिसत नाही. अंतःकरणात झालेला आनंद चेहऱ्यावर जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तो खरा मानला जात नाही. चेहऱ्यावर आनंद दिसत नाही म्हणे आपल्या वहिनीची, माझ्या वहिनीची भेट होणार, सीतामाईची भेट होणार याचा आनंद नाही, रावणासारखा दुष्ट मारला गेला याचा आनंद नाही. प्रभू रामचंद्र म्हणाले, बाबा आनंद आहे सगळ्या गोष्टीचा, पण एका गोष्टीचं वाईट वाटतं. काय? रावण मारणार आहे. म्हणजे मरू द्या ना, असे दुष्ट जगून काय करायचे? असे दुष्ट मेलेच पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणाले, बाबा इतर दुष्ट वेगळे, हा वेगळा आहे. बरं, हा नुसता दुष्ट दुर्जन नाही, हा ज्ञानी आहे. साधा ज्ञानी नाही, महाज्ञानी. याच्यासारखा पंडित ज्ञानी पुन्हा निर्माण होणं शक्य नाही. हा निसर्गाचा नियम म्हणा किंवा भगवंताची लीला म्हणा. एक विद्वान निर्माण झाला कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, त्याच्या तोडीचा दुसरा विद्वान परत कधीच निर्माण होत नाही. कुठल्याही क्षेत्रातला आपण उदाहरण डोळ्यासमोर आणा, एक तो एकच होतो, दुसरा नाही. म्हणजे आता अडचण ही, रावण गेला त्याच्यासारखा महापंडित दुसरा निर्माण होणार नाही. प्रभू रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा एक काम कर बाबा, जा त्या रावणाच्या पाया पड आणि त्याला विचार, एवढं ज्ञान तुम्ही मिळवलं, त्या ज्ञानाचं सार म्हणून जगाला काही तुम्हाला सांगायचं आहे? लक्ष्मण दादा म्हणायला लागले, मी त्याच्या पाया पडू? ज्यांनी माझ्या वहिनीचं हरण करून आणलं, ज्यांनी एवढा तुम्हाला मला त्रास दिला, ज्याच्यामुळे हे सगळं युद्ध करावं, त्याच्या पाया पडू मी? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, बाबा वैर कधीपर्यंत असतं? जोपर्यंत मरणाशी गाठ पडत नाही तोपर्यंत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंढरपूर भागामध्ये म्हण आहे, मरणाधारी आणि तोरणाधारी वैर करायचं नसतं. एखाद्या घरी जर मरण असेल तिथं वैर नाही, आणि तोरण दाराला लागलं शुभ कार्य असेल तिथं वैर करायचं. झालं म्हणे बाबा, वैर संपलं. आता आपण त्याच्या ज्ञानाचा लाभ घेतला पाहिजे. जा विचारून, मी सांगतो म्हणून जा, तुझ्या मनात नसेल तरी. लक्ष्मण दादा आले, त्यांनी रावणाच्या पायाला हात लावला. रावणाला जाणीव झाली कोणीतरी पायाला हात लावला. विचारलं, कोण आहे बाबा? म्हणे मी आहे. अरे मी कोण? लक्ष्मण. कोण लक्ष्मण? रामाचा लहान भाऊ.
रावण हसायला लागला, म्हणे का रे बाबा, तुझ्या भावानी पाठवलं का मी जिवंत आहे का मेलो बघायला, का माझी दुर्दशा बघायला पाठवली? लक्ष्मण म्हणायला लागले, बाबा तुला जो बाण लागलाय सामान्याचा नाही, रामाचा आहे, तू मरणार इथं निश्चित आहे, तुझी दुर्दशाही मला बघायची नाही, मग कशा करता पाठवलं? म्हणे तुझे ज्ञान मिळवलंयस, त्या ज्ञानाचं काही सार सांगायचं असेल जगाला तर सांग, हे विचारण्याकरता. रावण पुन्हा हसायला लागला. रावण म्हणाला, शत्रू असावं तर प्रभू रामचंद्रासारखं. एखाद्या आपल्या शत्रूकडूनही काय मिळवावं हे ज्याला कळतं तोच खरा शत्रू, त्याच्याशी शत्रुत्व करावं. म्हणे बाबा मला सांगायचंय जगाला. काय सांगायचंय? आळस करू नका. लक्ष्मण दादा म्हणायला लागले, एवढ्या करता एवढं करायला लागलं, हे कुणाला माहिती नाही, आळस करू नये, कुणाला माहिती नाही बाबा. बर, काय तुम्ही सगळ्याचं सार काढलं तर आळस करू नका, का सांगितलं? म्हणे बाबा या आळसामुळं 4 गोष्टी मी ज्या करू शकलो असतो तो करू शकलो नाही ना. मला समुद्राचं पाणी गोड करायचं होतं, करू शकलो नाही. मला सोन्याला सुगंध निर्माण करायचा होता, करू शकलो नाही. मला मृत्यू लोकातून स्वर्गापर्यंत पायऱ्या बांधायच्या होत्या, करू शकलो नाही. मला मृत्यूवरती विजय मिळवायचा होता, पण तेही करू शकलो नाही. बरं झालं रावणानं यापैकी काही गोष्टी केल्या नाहीत त्या, पण पहिल्या 2 केल्या असत्या तर बरं झालं असतं. समुद्र गोड केला असता तर पाण्याची टंचाईच भासली नसती. सोन्याला सुगंध निर्माण केला असता तर आपल्याला अत्तर लावायची गरजच भासली नसती. पण पुढच्या 2 केल्या असत्या तर फार अवघड झालं असतं. मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत पायऱ्या जर केल्या असत्या तर तुम्ही आम्ही भजन करत खालीच नको ती मंडळीच पायऱ्या चढून वर जाऊन बसली असते. आणि मृत्यूवर जर त्यांनी विजय मिळवला असता तर मला वाटतं कधीच रामराज्य आलं नसतं. विठ्ठल एवढं मोठं सगळं करू शकायचं सामर्थ्य असतानाही रावणाला ते करता आलं नाही. आणि काही वेळेला आपलं अज्ञान अडवलं. या अज्ञानामुळं होतं काय, आपल्याकडून पावलोपावली काही वेळेला पुण्य घडतं, काही वेळेला पाप घडतं. पाप घडत असताना ते सुद्धा 2 प्रकारचं पातक सांगितलं. एक ज्ञात पातक असतं, एक अज्ञात पातक असतं. ज्ञात म्हणजे कळतं आपण पाप करायला लागलो तरी सुद्धा आपण पाप करतो. अर्जुनानं भगवंताला तेच विचारलं, अरे कळतं देवा तरी पण मनुष्य पाप करतोच आहे का नाही? रस्त्याने जात असताना आपण खाली कसं चालावं आपल्याला आपल्या शास्त्रांनी धर्मग्रंथांनी सांगितलं. आपण कसं चालतो वेगळी गोष्ट आहे, पण धर्मशास्त्रांनी सांगितलं रस्त्याने चालत असताना माणसाने वर इकडं तिकडं बघत चालायचं नाही, समोर बघत चालायचं. पुढचा पाऊल टाकत असताना बाणभर जागा बघायची, त्या जागेमध्ये एखादा जीवजंतू नाही ना पाहायचं, मग पाय ठेवायचं, मग पुढे जायचं. आपल्याकडून जीवाची हत्या घडू नये याच्याकरता कसं चालावं हे सुद्धा आपल्याला शास्त्रांनी शिकवलं. आता काही वेळेला आपण पाहतो एखादा किडा आहे, दिसतं अरे पाय पडला तर मरेल, पण मुद्दामून पाय ठेवून जातो का नाही? जाणून बुजून पाप केलं. ज्ञात आहे माझ्याकडून पाप घडलं बाबा, पण काही वेळेला अज्ञात पाप असतं, आपल्याला कळत नाही पाप आपल्याकडून. चढ आपण झपझप चालायला लागलो, 2-4 जीवजंतू खाली येऊन मेले, किडा मुंगी मेली, काय कळतं? पण हत्या घडलीच ना. याच्याकरता आपल्याला प्रायश्चित्त कर्म सांगितलं. ज्ञात पातकातून सुटण्याकरता असाधारण प्रायश्चित्त घेतलं पाहिजे आणि अज्ञात पातकातून मुक्ती मिळवण्याकरता साधारण प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. प्रत्येकाने हे प्रायश्चित्त घेतलंच पाहिजे, कारण प्रायश्चित्त नाही घेतलं तर पाप पुण्याची वजावट होणार नाही आणि त्याच्यामुळं आपल्या मागे लागलेली जन्म मरण परंपरा ही कायम आपल्या मागे लागली. याच्याकरता काय केलं पाहिजे? प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आता प्रायश्चित्त घ्यायचं म्हणजे काय करायचं? काय नाही बाबा, देवाचं नामस्मरण. कारण या नामस्मरणानं तुमच्या माझ्या ठिकाणी असणारं पाप नष्ट होतं का नाही? हरी उच्चारणी अनाथ पाप Naya
हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. भगवंताचं नामस्मरण केलं जेवढं केवढं आपल्याकडून पाप घडलं ते सगळं नष्ट होतं. म्हणून नामस्मरण करा, साधारण प्रायश्चित्त. पण तेही घ्यायचं राहून गेलं, कारण अज्ञान आहे. आमच्याकडून पाप घडलं हेही अज्ञान, आणि त्या पापाचं परिमार्जन करण्याकरता म्हणून आपण नामस्मरण केलं पाहिजे, याचंही अज्ञान आहे. महाराज म्हणतात ते सगळं मागचं सोडून द्या. माग काय केलं, काय करायचं राहून गेलं, सगळं सोडून द्या. त्याचा विचार करण्याची वेळ घालू नका. आता मी सांगतो तसं करा. तुमच्या हातामध्ये किती आयुष्य शिल्लक आहे माहिती नाही. कोणाच्या हातामध्ये थोडकस आयुष्य असेल, कोणाचं अख्खं पुढं असेल, असे नका. प्रत्येक क्षणामध्ये एकच करा. काय करा? भगवंताचं नामस्मरण करा, अखंड देवाचं नामस्मरण करा. पुढचा काळ नाम घेता राहू नका. नामस्मरण केल्याशिवाय राहू नका बाबा. अभंगातून महाराजांनी आपल्याला नामस्मरण करण्याचा उपदेश केला. अनेक अभंगातून, अनेक नाही मी तर म्हणतो प्रत्येक अभंगातून संतांनी आपल्याला उपदेश केला. का उपदेश करतात संत महात्मे? कारण ज्ञान त्यांच्या ठिकाणी आहे म्हणून. आणि या ज्ञानामुळेच संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. काही मंडळी म्हणायला लागली महाराज काय आमच्याकडे ज्ञान नाही. ज्ञान नाही का? असेल ना, पण हे ज्ञान आपलं जे आहे ते कोणत्या प्रकाराचं विचारात घ्या. आपल्याकडं सामान्य जीवाकडं असणारं ज्ञान हे विपरीत स्वरूपाचं, आणि या विपरीत स्वरूपाच्या ज्ञानामुळं आपल्याला जे जसं आहे तसं कधीच दिसत नाही, वाचत नाही. जे जसं नाही तसं दिसतं. या विपरीत स्वरूपाच्या ज्ञानामुळेच आपल्याला आपले असतात ते परके वाटतात, परके असतात ते आपले वाटतात. या विपरीत स्वरूपाच्या ज्ञानामुळेच आपल्याला खरा आपला मित्र शत्रू वाटतो, खरा शत्रू आपला मित्र वाटायला लागतो. या विपरीत ज्ञानामुळे जे खोटं आहे ते खरं, आणि जे खरं आहे ते खोटं वाटायला लागतं. आणि या विपरीत ज्ञानामुळेच जे हिताचं आहे ते अहिताचं, आणि जे अहिताचं आहे ते हिताचं वाटायला लागतं. अनेक वेळेला मी हा विषय पटवून देत असताना थोडासा विस्तार करतो. मला सांगा, जे आपले आहेत ते परके आपल्याला वाटतात का नाही? आई वडील आपले का परके? प्रत्येकाचे आई वडील आपलेच ना, पण आपले वाटतात का? नाही. आई वडील आपले पण वाटतात परके. आणि सासू सासरे आता तर कोणी बोलणारच नाही. कारण आई वडिलाबद्दल छाती पुढं करून बोलणारे, सासू सासऱ्याचं नाव घेतलं की कुठं त्यांची छाती गायब होते कळत नाही. तुम्ही घाबरा हो, तुम्ही काय घाबरा? एखाद्याची सासूरवाडी असेल, नाहीतर घरचे आले असतील म्हणून भीती. मला घाबरायचं कारण नाही. मी असे 10 माईक लावून जरी ओरडलो तरी माझ्या घरापर्यंत आवाज जात नाही. मी कशाला घाबरू? आई वडील आपले, सासू सासरे परके, पण कोण आपण कोण परक वाटतं? 2006 साली पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्री घटना घडली. शहरात राहणारा मुलगा अचानक कामावरून आला, आई वडिलांना म्हणायला लागला, म्हणे चला उद्या आपल्याला पंढरपूरला जायचं. 1 दिवसाची सुट्टी मला मिळाली, परत मिळेल का नाही माहिती नाही. आई वडील म्हणाले असं कसं रे बाळा? म्हणे बोलूच नका, नसेल तर तसं सांगा, जाऊ द्या म्हणे, मग आपण कुठेच जायला नको, घरीच बसू. आई वडील म्हणाले नाही नाही असं नाही, चल जाऊ दे. किती वाजता निघायचं? सूर्योदयाला निघायचं, आणि सूर्यास्त व्हायच्यात आपण घरी परत आलं पाहिजे. का रे बाळा एवढी गडबड? म्हणे रात्री मला गाडी चालवता येत नाही, समोरून येणाऱ्या गाड्याचा प्रकाश डोळ्यावर पडला दिसत नाही, मी पुढे गाडी चालवू शकत नाही, अपघात होईल, त्याच्यापेक्षा लवकर आलेलं बरं. आई वडील म्हणाले चल बाळा तेवढं तर तेवढं ठीक. पंढरपूरला आले. आता तिथून निघून पंढरपुरात येईपर्यंत 10 वाजले. पण पंढरपूरला आल्याला लगेच दर्शनाला जावं नाही ना, तिथला विधी सांगितलं. पहिले चंद्रभागेची आंघोळ केली पाहिजे, कुंडलिकाचं दर्शन घेतलं पाहिजे, हरिकथा श्रवण केली पाहिजे, नगर प्रदक्षिणा केली पाहिजे, मग पांडुरंगाच्या दर्शनाला उतरलं गाडीतून का लगेच मंदिर गाठायचं दर्शन घ्यायचं, ही तिथली हा तिथला विधी नाही, रीत नाही, ही वारी नाही. मग त्याच्याकरता चंद्रभागेची आंघोळ केलीच पाहिजे. या दोघांनी आग्रह केला, आई वडील नाही आंघोळ केली पाहिजे, करा. कुंडलिकाचं दर्शन घेतलं पाहिजे, या. हरिकथा श्रवण केली पाहिजे, करा. नगर प्रदक्षिणा तेही केली. आणि मग एवढं होईपर्यंत दुपार झाली. दुपारी लागले दर्शन रांगेला. गर्दी असल्यामुळे बाहेर पडेपर्यंत 4-4:30 झाले. मुलगा म्हणाला लागला आई बाबा म्हणे गोळ झाला ना. आता काय झालं बघा, आता 4:30 इथं झाली, आपण निघालो तर वाटेत अंधार पडणार, मग आता काय करावं? आई म्हणाली बाळा अरे ही पांडुरंगाचीच इच्छा आहे, पांडुरंगाचीच इच्छा आहे आपण इथं राहावं असं. म्हणे 1 रात्र तरी राहू बाबा, कुठेतरी 1 रात्रीची व्यवस्था कर. तो म्हणाला थांबा. आई वडिलांना गाडीत बसवलं, सरळ गेला, एक खोली पाहिली, आई वडिलांना सांगितलं, खोली मिळाली, चला. त्यानं खोलीवर आणून बसवलं. 2 पलंग खोलीत फक्त. एका पलंगावर वडिलांना बसवलं, एका पलंगावर आईला. आई वडील म्हणाले बाळा तू कुठे रे? तो म्हणाला झोपतो ना तुमच्या पायापाशी. आईचं ऊर एवढं भरून आलं, डोळ्यात पाणी आलं. आई मनोमन पांडुरंगाला म्हणायला लागली देवा, या मृत्यू लोकातल्या प्रत्येक आईला कमीत कमी असा एखादा तरी मुलगा दे बाबा.
एक दे एक, जो तुझी वारी करवेल, तुझं दर्शन घडवेल, तुझ्या पंढरीतून मुक्कामाला एखादी रात्र थांबवेल, एक तरी मुलगा दे. मुलाने पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. आई काय झालं का रडायला? काही नाही बाळा, आनंदाचे अश्रू आहेत. डोळे पुसले, म्हणे थोडं पाणी तिथे दिसतं रे देवर. भरून ठेवलेलं पाणी होतं, त्याने एका फुलपात्रामध्ये पाणी घेतलं, आईला दिलं. आईने ते तोंडात घेतलं, लगेच बाहेर फेकलं. मुलगा म्हणतो काय झालं आई? अरे पाणी हे जड आहे बाबा, पचत नाही. पंढरपूरचं पाणी फार जड आहे. आता तुम्ही पंढरपूरला येता का नाही मला माहिती नाही, पण पंढरपूरचं पाणी फार जड आहे, मोठमोठ्याला पचत नाही. आणि जरी पचलं तरी तिथली मंडळी पचू देत नाही. फार अवघड पाणी तिथलं. नाही म्हणे मला हे पचणार नाही, साधं हलकं पाणी घेऊन ये. हलकं पाणी घेऊन यायला म्हणून तो 2006 साली गेला, बाहेर पडला पाण्याची बाटली आणायला. अजून त्या खोलीवर परत गेला नाही. कुठे व्यवस्था केली आई वडिलाची? पंढरपूरच्या वृद्धाश्रमामध्ये. रात्री गाडी चालवता येत नाही म्हणत होता, पण तेवढ्या अंधारा रात्री गाडी काढली आणि घर गाठलं. का? आई वडिलाची अडचण होत होती. विठ्ठल आपले पण वाटतात परके, परके पण वाटतात आपले विपरीत ज्ञान. या विपरीत ज्ञानामुळं आपला खरा मित्र शत्रू, खरा शत्रू मित्र वाटतो. याच विपरीत ज्ञानामुळे जे खरं आहे ते खोटं, खोटं आहे ते खरं वाटतं का नाही? रोज हरिपाठ करणारी मंडळी. ज्ञानोबांनी आपल्याला संसाराचं स्वरूप काय सांगितलं? लटिका व्यवहार सर्व वाया येन झार हरिवीण, वाया येन झार हरिवीण, वाया येन झार हरिवीण. लटिका वाया येन झार हरिवीण, वाया येन झार हरिवीण, वाया येन झार हरिवीण. लटिका व्यवहार सर्व संसार, वाया येन झार हरिवीण, वाया येन झार हरिवीण. लटिका व्यवहार सर्व संसार, वाया येन झार हरिवीण, वाया येन लटिका व्यवहार सर्व संसार, वाया येर झार हरिवीण. रोज हरिपाठ करतो आपण. ज्ञानोबरांनी आपल्याला संसाराचं स्वरूप शेवटच्या अभंगात सांगितलं. बाबांनो, संसार खोटा. अनेकांनी या चरणाकडे लक्षच दिले नाही. रोज गाऊन जातात खरं, काही जणांनी लक्ष दिलं पण अर्थ विचारात घेतला नाही. आणि ज्यांनी लक्ष दिलं, अर्थ विचारात घेतला, ते मात्र विचारात पडले. ते म्हणायला लागले काय बोलून गेली मावली? लटिका व्यवहार सर्व संसार, सगळा संसार लटका खोटा. काय खोटा याच्यात? सगळं तर दिसतं ना, खोटं कसं मानायचं? ते म्हणाले जाऊ द्या, ज्ञानोबारांचं सोडा, आपण एक काम करू. नाथ महाराजांना विचारलं. नाथ महाराजांकडे मंडळी आली, म्हणायला लागली महाराज ज्ञानोबराय सांगतात संसार खोटा, तुम्ही सांगा कसा आहे? नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलं, एका जनार्दनी संसार हा खोटा, हरिनाम जपा मग कधी नाही तोटा. बाबा संसार खोटा. बर, आता ही मंडळी म्हणायला लागली जाऊ दे, आपल्याकडे वारकरी संप्रदायात म्हण आहे, ज्ञानाचा एका, नामाचा तुका. म्हणच आहे. नाथ महाराज म्हणजे कोण? ज्ञानोबरांचेच अवतार आहे. ठीक आहे, ते दोघं एकच बोलू. हे आले तुकाराम महाराजांकडे. महाराजांना म्हणायला लागले महाराज सांगा संसार कसा? ज्ञानोबराय सांगतात खोटा, नाथ महाराज सांगतात खोटा, तुम्ही सांगा. तुकाराम महाराज म्हणायला लागले बाबा माझं तेच म्हणणं आहे, लटिका तो प्रपंच, एक हरिनाम साच, हरिवीण आहाच सर्व इंद्रिय. आता कदाचित कोणी म्हणेल महाराज एखादा मनुष्य 3 संतांच्या कालावधीत अस्तित्वात राहू कसा शकतो? तिघांना विचारू कसा शकतो? सामान्य गोष्ट आहे. हे संतांना विचारायचं म्हणजे आजकाल प्रत्यक्ष संतांना विचारायचं नाही, संतांना विचारायचं म्हणजे त्यांच्या वाङ्मयाला विचारायचं. ज्ञानोबरांना विचारायचं असेल ज्ञानेश्वरीला विचारायचं, नाथ महाराजांना विचारायचं असेल नाथ महाराजांच्या नाथ भागवताला, रामायणाला, नाही त्यांच्या अभंग गाथेला विचारायचं, तुकाराम महाराजांना विचारायचं, गाथेला विचारायचं. सगळ्यांनी एकच सांगितलं संसार खोटा. पटेना 3 वर्ग निर्माण झाले. काही जण संसारही खराच मानतात, देवही खराच मानतात. काही संसारच खरा म्हणतात, देव खोटा मानतात. आणि काही संसार खोटाच मानतात आणि देव खराच मानतात. तुमच्या माझ्यासारख्या सामान्याला विचारलं तर आपण दोन्ही खरंच मानतो. संसारही खरा,
देवही खरा का संसार खरा डोळ्याला दिसतो मग देव दिसत नाही खोटा म्हणा नाही संतांनी सांगितलं एक वर्ग असा आहे ज्याला बुद्धिवादी बुद्धी प्रमाणवादी म्हणतात ते म्हणतात तुम्ही किती सांगा संसार खराच आहे देव खोटाच आहे का संसार खरा चक्षुर्वै सत्यम डोळ्यात दिसतो म्हणून का देव खोटा डोळ्यात दिसत नाही अनेक मंडळी आमच्याशी वाद घालतात काय म्हणून तुम्ही सांगता हा संसार खोटा काय म्हणून तुम्ही सांगता देव खरा तुम्ही कधी देव पाहिलाय का दिसलाय का तुम्हाला आम्ही तेवढंच प्रामाणिकपणे मी तरी सांगतो बघ मला देव दिसला नाही मलाच नाही म्हणलं आमच्या कुणालाच दिसला नाही आम्ही मान्य करतो ना देव दिसला नाही आता नाही तर नाही म्हणा माझ्याकडे साधा युक्तिवाद आहे जी मंडळी म्हणतात महाराज तुम्हाला देव दिसला का आम्ही त्यांना सांगतो बाबा आम्हाला देव दिसला नाही आणि याच्या पुढचं आमच्याकडून नाही का आम्हाला जर देव दिसला असता तर आम्ही कशाला रोज रात्री फिरत बसलो असतो आमची कीर्तन साधना चालू आहे ती भगवंताच्या दर्शना करता प्राप्ती करता एकदा भगवंताचं दर्शन झालं कशाला साधनात अडकून बसायचं आहे नाही बाबा आम्हाला देव दिसला नाही ते म्हणाले मग देव दिसला नाही तर तो आहे कसं म्हणता मी म्हटलं बाबा आम्हाला दिसला नाही मान्य कुणालाच दिसला नाही का ज्ञानोबाला दिसला का नाही योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तुम्या देविना योगिया ज्ञानोबराय म्हणतात योगिया दुर्लभ तुम्ही देखील असा जणी योग्या नाही जो दुर्लभ आहे तुम्ही पाहिला म्हटल्यावर अनेकांनी विचारलं पाहिला तर सांगा कसं आहे कारण एखाद्याने येऊन जर म्हटलं मी हे पाहिलं समोरच्यानी त्याला खात्री पटावी म्हणून विचारलं कसं दिसतं सांग ना बाबा जर सांगता आलं तर म्हणावं खरंच पाहिलं नाही सांगता आलं समजावं कुठे ज्ञानोबरायला विचारलं सांगा देव पाहिला कसा आहे देव ज्ञानोबराय म्हणाले ही तर अडचण आहे पाहिला हे खरं पण सांगता येत नाही अडचण आहे गोड लागी परी सांगताची नाही सांगताच येत नाही अशी अवस्था येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसास मन वाणी तिथं पोचतच मन वाचातीत तुझे हे स्वरूप मनोनियमाप भक्ती केली मन वाचातीत शब्दाच्या पलीकडे त्याचं रूप आहे स्वरूप आहे वर्णन करता येत नाही म्हणजे बरं ठीक आहे वर्णन करता येत नाही अनुभूती तरी सांगता येईल अनुभव बघितल्यावर काय वाटलं हे तर सांगता येईल हा ज्ञानोबराय म्हणाले तेवढं सांगतो पाहता पाहता मना नपुरे धणी पाहिलं तर कितीही वेळ पाहत राहा वाटतं असं त्याचं रूप आहे न दृष्टी थकते न मन तृप्त होतं असं रूप त्या पांडुरंग परमात्म्याचं आहे सांसारिक पदार्थाकडे आपण पाहतो त्यावेळी काही पदार्थ पाहत असताना आपली दृष्टी थकते बाजूला निघून जाते आणि काही वेळेला आपलं मन भरतं म्हणून आपण त्या पदार्थाकडे पाहत नाही
पण भगवंताचं स्वरूप असं आहे, कितीही वेळ पाहिलं तरी पाहतच राहावं वाटतं. अनेक भक्त मंडळी भेटतात पंढरपुरात. ज्यावेळी चक्रीभजन करून मी जाऊन देवासमोर उभा राहतो, परवा चातुर्मासात घटना घडली. त्या दक्षिणेतले कुठले तरी एक आले, केरळमध्ये. दर्शन घेतलं पांडुरंगाचं, आली माझ्या समोर यायला लागले, तिथेच समोर उभे राहिले. ते तो गार्ड बाजूला होता, त्याने बाजूला ढकललं. जा बाबा जा, महाराज उभे जा. बाजूला ढकललं, परत आलं, परत उभे राहिले. त्यांनी दुसऱ्यांदा ढकललं, परत परत आले. 5 वेळेला ढकले जाईल. शेवटी मीच म्हणलं, राहू दे बाबा, ढकलू नको, बघू दे त्यांना, ढकलू नको. मग मी त्यांना हळूच विचारलं, का हो तुम्ही कितीदा आलात पंढरपूरला? आता ते म्हणाले, मराठी नाही या. मी म्हणलं, तुमची मराठीची आणि आमची हिंदीची ओरडच आहे. म्हणलं, आमचं हिंदी तुम्हाला कळावं. बरं बाबा म्हणलं, कितने बार हो आके यहाँ पे? पंढरी में हर बारी को आते क्या? नहीं नहीं नहीं, पहली बार आया. दर्शन कितने बार लिया? आज पहली बार लिया. मैं म्हणलं, बाबा पहली बार लिया तो 5 बार क्यों ले रहे? म्हणे, नाही, एक बार दर्शन लिया तो यहाँ से जाना ही नहीं मालूम. एकदाच देव पाहिला तर इथून जावंच वाटेना. पाहिली या वेदाला, बैसी जीवी जडोनी. पाहिलं की वेद लावतो, वेद नाही वेड लावतो, जीवात जडून बसतो, असं त्याचं रूप आहे. ज्ञानोबाराय म्हणायला लागले, याच्यापेक्षा मला काही सांगता येणार नाही. ज्ञानोबाराला देव दिसतो. बरं, नामदेवराला दिसला नाही का? नामदेवरायांनी सुद्धा देव पाहिला का नाही? देखिला देखिला देवाची देव बरोबा, समाधान जीवा पाहता वाटी की माय. नामदेवराला देव दिसला. बरं, नुसता देव दिसला नाही. नामदेवा हाती दूध प्याला, नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवी. दूधही घेतलं, नैवेद्य ग्रहण केलं. रोज दोघांच्या गोष्टी चालायच्या. आपल्या सगळ्यांना नामदेवरायांचं चरित्र माहिती आहे. नामदेवराला देव दिसतो. पण अलीकडे या नाथ महाराजाला दिसला का नाही? नुसता दिसला नाही महाराज. 12 वर्ष श्रीखंड्या रूपाने नाथ महाराजांच्या घरी राहून त्यांनी सगळी कामं केली का नाही? श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो, स्वकरी चंदन घासी गंगेचे पाणी काबडीने भरितो. गंध उगाळण्याचं काम, पाणी भरण्याचं काम, वाढण्याचं, काढण्याचं, झाडण्याचं, सगळी कामं परमात्म्याने केली. पाहिला पाहिला नंदाचा, पाहिला पाहिला नंदाचा, पाहिला पाहिला
तेणी विधिले मन. नाथ महाराज म्हणतात जी अनुभूती नामदेव महाराजांना ज्ञानोबरायला आली तीच मलाही आली. त्यांनी माझं मन वेधून घेतलं. बरं तुकाराम महाराजांना देव दिसला का नाही? पाहुणी घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. महाराज म्हणायला लागले एकदा पंढरीची परमात्मा माझ्याकडे पाहुणा म्हणून आला. आता पाहुणा घरात आला दिसणार नाही? त्या नाही दिसला. काही जणांनी आक्षेप घेतला म्हणे महाराज तुकाराम महाराजांचा अवतार 400 वर्षाखाली त्याला दिसला असेल. त्याच्यानंतर कुणाला दिसला? त्याच्यानंतर कुणाला दिसला मी सांगू शकत नाही. पण एक जवळचं आमच्या जवळचं उदाहरण सांगू शकतो ते म्हणजे आमच्या घराण्याचे मूळ पुरुष सद्गुरु श्री गुंडा महाराज. देगलूरकर घराण्याचे मूळ पुरुष सद्गुरु श्री गुंडा महाराज त्यांना भगवंताचं दर्शन झालं. कसं झालं? कुठं झालं? देगलूर पासून 6 किलोमीटर अंतरावरती रामपूर नावाचं गाव आहे. त्या गावाच्या थोडस बाजूला त्या काळात आता 300 वर्षाखाली जंगल होतं. आणि त्या जंगलामध्ये अरण्यामध्ये चालुक्यकालीन महादेवाचं मंदिर आहे. अजूनही तिथं आहे. तिथं 2 मंदिरं प्रसिद्ध आहेत. एक हॉटेलचं आणि दुसरं हे रामपूरचं. रामलिंगाची तिथे स्थापना सांगितलं जातं प्रभू रामचंद्राच्या हातची आहे म्हणून त्या महादेवाचं नाव रामलिंग असं आहे. त्या रामलिंगाच्या बाजूला महाराजांची गुहा होती. तिथं बसून उभयतांनी 12 वर्ष कडुलिंबाचा पाला वाटून त्याचा रस पिऊन तपश्चर्या केली. भूक लागली दुसरं अन्न नाही, कडुलिंबाचा पाला वाटायचा गोळा खायचा. तहान लागली दुसरं नाही, तोच रस प्यायचा. 12 वर्ष झाली. देवाचं दर्शन नाही झालं. तपपूर्ती झाली, तप सांडलं आणि मग महाराजांनी विणा घेतली आणि त्याच महादेवासमोर भजन सुरू केलं. भजन सुरू केलं. 5वाच अभंग सुरू झाला आणि परमात्म्याने समोर येऊन दर्शन दिलं 5व्या अभंगाला. आणि मग तिथून पुढे 14 अभंगाचं भजन. भगवंतानी दर्शनही दिलं. भगवान भजनात नाचले सुद्धा, आरती सुद्धा भगवंताची सद्गुरु गुंडा महाराजांनी केली. आणि मग भगवंतानी आज्ञा केली बाबा म्हणे हे जे भजन निर्माण केलं असे नवीन आहे, याला नाव भगवंतानी दिलं चक्री भजन. हे भजन आपणही भजन करतो. चक्री भजनाचाही प्रकार आहे. कोकणामध्ये सुद्धा चक्री भजन केलं जातं. काही शहरी भागामध्ये सुद्धा चक्री भजन केलं जातं. पण ते भजन कसं चक्री एकाने भजन करायचं त्याचं झालं का दुसरं नाही, तिसरं हे चक्री भजन झालं. पण आपलं संप्रदायाचं परंपरेचं भजन असं नाही. आपलं भजन म्हणजे चक्राकार भ्रमण करत नाचत भगवंताचं भजन करणं. हे भजन सद्गुरु गुंडा महाराजांनी निर्माण केलं आणि भगवंतानी सांगितलं हे नवीन निर्मिती आहे, मला इथं नाही पंढरपूरला येऊन ऐकवायचं. तेव्हापासून मग देगलूर पंढरपूर पायीवारी आणि तिथं चक्री भजनाची सेवा सुरू झाली. सद्गुरु गुंडा महाराजांना भगवंताचं दर्शन झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं. जवळचं उदाहरण घे. त्याच्यानंतर कोणाला झालं? अनेकांना झालं असेल, नाही असं नाही. अनेकांना देव दिसतो. अनेकांना दिसतो, आपल्याला काय दिसत नाही. अरे बाबा देव जसा पाहायला पाहिजे तसा कुठं पाहतो आपण? देव कसा पाहायचा असतो? पाहते पाहणे दो असा पाहायचा. पाहते पाहणे दुरी सारुनिया. ते दूर सारायचे आणि देव पाहायचं. ही रीत आपल्याला माहिती नाही. माहित असलं तरी जमत नाही आणि जमत नसल्यामुळे देव दिसत नाही. दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी उपनिषदांनी सांगितलं. सामान्य बुद्धीला दृष्टीला देव दिसत नाही. अणुकुचेदार टोकदार बुद्धीला तो दृष्टीला दिसतो. ती दृष्टी आपल्याकडे नाही म्हणून देव दिसत नाही. आणि दिसत नाही म्हणून आपण म्हणतो नाही बाबा तोच आहे. तुका म्हणे तोचे खरा येर वावुगा पसारा कडू आले बहुता रीती पांडुरंगा माझ्या चित्ती. तुकाराम महाराज म्हणतात देवा अनेक रीतीने विचार केल्यावर माझ्या हेच लक्षात आलं तूच खराच बाबा, बाकी सगळं खोटं. येर वावुगा पसारा. देव खरा आहे आणि संसार खोटा आहे. पण काही मंडळी संसारच खरा मानतात, देव खोटा मानतात. संत महात्म्याने आपल्याला सांगितलं देवच खरा आहे बाबा, देव खरा आहे. का होतं असं? काही जणांचं मत वेगळं, काही जणांचं मत वेगळं. याचं कारण विपरीत ज्ञान आहे. आणि या विपरीत ज्ञानामुळं
मलाच एखाद्या गोष्टीचं व्यवस्थित ज्ञान झालं नाही तर मी लोकांना सांगायचं काय? अंधगजन न्याय म्हणतात न्यायशास्त्राच्या भाषेमध्ये. 4 आंधळ्यांनी म्हणून हत्ती पाहिला एकाला तरी सांगता येईल? तसं आपली गत आहे. सगळेच आपण आंधळे, आपण आंधळे लोकांना मार्गदर्शन करायला लागलो, लोकांना सांगायला लागलो कसं झालं. अरे देखण्यानी डोळसानी सांगावं लागेल तर कळल. आमच्या डोळस कोण आहेत तर संत महात्मे. आणि संतांनी आम्हाला सांगितलं बाबांनो देव खरा आहे संसार खोटा आहे म्हणून आम्ही त्यांचं मानतो. कशावरून संत सांगतात? त्यांच्याकडे जे ज्ञान आहे विशुद्ध स्वरूपाचं. आणि ह्या विशुद्ध स्वरूपाच्या ज्ञानामुळेच संत महात्मे आपल्याला अखंड उपदेश करताना दिसतात. काही वेळेला पंढरपूरला जायला सांगतात, काही वेळेला संतांच्या संगतीत राहायला सांगतात, काही वेळेला भगवंताला शरण जायला सांगतात, तर काही वेळेला भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात. अभंगाच्या शेवटच्या हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका, तुका हकारोनी सांगे तुका, तुका हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्यांना अखंड भगवंताचं नामस्मरण करण्यासंबंधीचा उपदेश केला. कुठे केला, कसा केला? अभंगाच्या शेवटच्या चरणातून तुकाराम महाराजांनी आपल्याला उपदेश केला. नाम घेता राहू नका. कसा केला? हकारोनी सांगे तुका. हकारून उपदेश केला. हकारून शब्दाचे 2 अर्थ आपल्याला शब्दकोशाने सांगितले. एक हकारून म्हणजे आरडाओरडा करून, आणि दुसरं हकारून म्हणजे जे दूर उभे आहेत त्यांना जवळ बोलवलं. मग महाराजांनी नाम घेता राहू नका उपदेश केला. कसा केला? हकारून केला. हकारून केला म्हणजे कसा केला? आरडाओरडा करून केला त्या जवळ बोलावून घेऊन. दोन्ही प्रकाराने झालं का? एका दिवशी महाराजांनी आपले सकाळचं अन्निक आटोपलं, देवपूजा वगैरे आटोपली, घराच्या बाहेर येऊन बसले त्यांनी पाहिलं रस्त्यावरून काही मंडळी जातात. त्यांच्याकडे बारकाईने महाराजांनी पाहिलं. त्या महाराज विचार करायला लागले, ऐकायला लागले, हे काय बोलतात बघा बरं. त्यांच्या लक्षात आलं, म्हणे अरे हे प्रपंचातल्या गप्पा गोष्टी करतात, यांना कळत नाही आपल्याला काय मिळालंय आणि त्याचा विनियोग आपण कशात केला पाहिजे. यांना कळत नाही एवढा मोठा अमूल्य असणारा असा देह मिळाला. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा,
जन्मा स्वर्गातले अमर असणारे देव सुद्धा इच्छा करतात या मृत्यू लोकात मनुष्य देह मिळावा, यांना मिळाला, यांना ते कळालं नाही. बरं, सगळ्यात महत्वाचं 84 लक्ष योनीमध्ये जन्माला आलेला जीव, त्यापैकी 83,99,999 योनी आणि मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेला जीव, याच्यामध्ये अंतर काय आहे? त्या इतर योनीतल्याला वाणी नाही, पण तुमच्या माझ्यासारख्याला वाणी भगवंताने दिली. आपण नामस्मरण करू शकतो. कुत्रा नामस्मरण करत नाही, गाढव नामस्मरण करत नाही, बैल नामस्मरण करत नाही, वनचर पशु नामस्मरण करू शकत नाही, पण मनुष्य नावाचा प्राणी नामस्मरण करू शकतो, त्याला वाणी आहे. पण याला कळालं नाही, यांना सांगितलं पाहिजे. अंतःकरणात कळवळा दाटून आला आणि म्हणून महाराजांनी त्यांना आवाज दिला, आओ या बरं इकडं. आता ज्यांना बोलवलं ती महाराजांची भक्त मंडळी असल्यामुळं महाराजांनी बोलवलं. हे त्यांना पाहिल्या एवढा आनंद झाला. धावत पळत आली, महाराजाच्या पायाला लागली, चरणावरती डोकं टेकवलं, हात जोडून महाराजांना म्हणायला लागली, महाराज काय आज्ञा आहे सांगा. आम्ही कामासाठी निघालो होतो, आमचं काम बाजूला ठेवतो, तुमचं काम पहिल्यांदा करतो, काय आज्ञा आहे सांगा. महाराज म्हणाले, आज्ञा नाही बाबा, विनंती करायची. काय विनंती? नाम घेता राहू नका, नामस्मरण करा. बरं, मी तुमच्याकडे पाहिलं, व्यर्थ गप्पा मारता बाबानो. देवानं वाणी दिली, वाणीचा असा खर्च करू नका. वाणी कुठं वेचली पाहिजे? केवळ भगवंताच्या नामस्मरणामध्ये, चरित्र उच्चारणामध्ये. इतरत्र वाणी वेचू नये. म्हणे व्यवहार कसा करायचा? काय कसा करायचा? जेवढं व्यवहाराला लागतं तेवढंच बोला ना. बस, व्यवहाराला लागतं तेवढं बोलायचं आणि इतर सगळा वेळ वाणीनं काय करायचं? देवाचं नामस्मरण करायचं. एवढीच विनंती आहे बाबा. नाम घेता राहू नका, नामस्मरण करा. जाप सगळ्याला महाराजांनी पाठवून दिले. पुन्हा महाराज नामस्मरणाला लागले. थोडा वेळ गेला नाही गेला, पुन्हा काही मंडळी रस्त्याने येताना दिसली. महाराजांनी यांच्या इकडे पाहिलं, अरे हे गप्पा गोष्टी करतात, हसणं खिदळणं चालू आहे, निंदा नालस्ती चालू आहे, मग काय करा? या नाही सांगा. त्याने बोलवलं, अहो थोडं या बरं इकडं. महाराजांना वाटलं पहिल्यांदा बोलवल्यानंतर ती मंडळी जशी धावत पळत आली तशी ही पण येते. ही काही हालायलाच तयार नाही, कारण पहिली होती महाराजांची भक्त मंडळी, ही होती महाराजांची विरोधक मंडळी. आता ते विरोधक येतील, ते खुंटा रवल्यासारखे उभे राहिले. तिथंच उभं राहून म्हणायला लागले, काय आहे? महाराज म्हणाले, या ना. म्हणे आम्ही नाही येणार. काय सांगा तिथूनच. महाराज म्हणाले, असं होय, मग एक गोष्ट तुम्हाला सांगायची. काय? लवकर सांगा, वेळ नाही. महाराजांनी ओरडून सांगितलं, नाम घेता राहू नका. बाबानो, नामस्मरण करा बरं का, नामस्मरण. ते म्हणाले, माहितीये. गेले निघून. मग आता हे थोडा वेळ गेल्यानंतर 2 माणसं गावातले परत जाताना दिसत. त्यांच्या ते गप्पा चालू, गप्पा करणं चालू असताना तुकाराम महाराजांनी पाहिलं. म्हणे या नाही बोलवा, म्हणून यांना बोलवा. राहू थोडं या बरं इकडं. आता या दोघांमध्ये एक होता महाराजांचा भक्त आणि एक होता त्या भक्ताकडे आलेला पाहुणा. भक्तांनी पाहिलं तुकाराम महाराजांनी बोलवलं, धावत पळत निघाला, पण पाहुणा आले ना. त्या भक्तांनी पाहिलं, पाहुणा आले ना. त्याला माहिती नाही कोण आहे ते. त्यांनी सांगितलं, चला आमचे महाराज आहेत, फार मोठा अधिकार आहे, चला काय म्हणतात बघू आपण. चला. भक्त आला, त्यांनी महाराजांच्या पायावरती डोकं टेकवलं, पण पाहुणा ताट तसाच उभा. महाराजांनी एकदा वर बघितलं. म्हणे, का हो तुम्ही पाहुणे दिसता? म्हणे, होय. कसं काय ओळखलं? म्हणे, नाही, एवढे ताट उभे आहेत म्हणूनच ओळखलं. पाहुणा कुठे गेला म्हटलं की ताट. बर, ठीक आहे. म्हणे, पाहुणा? होय, मी यांच्याकडे पाहुणा आलो. बरं पाहुणे, तुम्हाला विनंती. त्या पाहुण्याला वाटायला लागलं मी पाहुणा आहे म्हणून तुकाराम महाराज विनंती करतात. अरे नाही, त्यांचा स्वभावच होता ना. सगळ्यांनाच विनंती केली. काय विनंती? नाम घेता राहू नका, अखंड नामस्मरण करा. बरं पाहिलं मी, तुम्ही गप्पा करत येत होता, बरं नाही हो असं बोलणं. अखंड देवाचं, जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करावं. तो पाहुणा म्हणाला, हो मला सांगता, तुम्ही करता का? लोकाला सगळ्यालाच सांगायला येतं, स्वतः करता का पहिले ते सांगा. गावातला जो होता भाविक, त्याला लाज वाटायला लागली. तो मनात म्हणायला लागला, देवा असा कसा पाहुणा दिला निर्बुद्ध, कुणाला काय बोलतो कळत सुद्धा नाही. त्याला धरलं हाताला, अलीकडे ओढला. म्हणे, पाहुणे कुणाला काय बोलता? आम्हाला बोलता ठीक आहे, आमच्या महाराजांना बोलता, त्यांचा अधिकार माहितीये. अहो ते अधिकार विधिकार राहू दे, आम्हाला सांगतात नामस्मरण करा, ते करतात का? अहो अखंड करतात, अखंड करतात, म्हणून तर आपल्याला सांगितलं नामस्मरण करा. तो म्हणाला, ठीक आहे हो, अखंड म्हणजे काय? सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पण रात्रीचं काय? रात्री होतं का नामस्मरण कोणाकडून तरी? त्यांनी सांगितलं, इतरांचं माहिती नाही, पण यांचं होतं बरं, अखंड चालू. काय झालं म्हणे, परवा यांना भेटायला एक शास्त्री आले, पंडित पदवी. त्यांना संध्याकाळच्या वेळी आले. अंगणातून आवाज दिला, आहेत का महाराज घरात? आईसाहेब बाहेर आल्या. आईसाहेबांनी पाहिलं, कोणीतरी विचारतंय, कोण आहे बाबा? लगेच कळालं. जुन्या काळी शास्त्री लोकांचा विशिष्ट पोशाख होता. डोक्यावरती पगडी असायची, कानात बिगबाळी असायची, हातामध्ये सोन्याचं कडा असायचं, उंची वस्त्र असायची, जोडे सुद्धा पायातले वाणे
उत्तम प्रतीच्या असायच्या. लगेच लक्षात आलं शास्त्री बुवा दिसतात. म्हणजे तुम्ही शास्त्री? म्हणे साधा शास्त्री नाही, पंडित पदवी आहे मला. पंडित पदवी आहे? बर बर. म्हणे कशा करता आलात तुम्ही? मला तुकाराम महाराजांना भेटायचंय. कशासाठी भेटायचंय? म्हणे वाद घालायचाय. वाद वाद शब्द ऐकला आई साहेबांनी. म्हणे वाद घालायचाय? मग वाद घालायचा असेल म्हणे तिकडे जाऊ नका, इकडे माझ्याकडे या म्हटल्यावर त्यांनी हात जोडले पंडितांनी. म्हणे बाई मला वाद घालायचा आहे म्हणजे चर्चा करायचंय, भांडण मारामारी नाही. हा आई साहेब म्हणाले चर्चा बिरच्या तिकडं, वाद इकडं. ते म्हणाले नाही चर्चा करायची. आहेत का महाराज घरात? म्हणे नाही. कुठं गेले? बाहेर गेले. आपल्या ग्रामीण भाषेत उत्तर दिले, बाहेर गेले. बाहेर गेले म्हणजे कुठं? मला सुद्धा बरेच दिवस कळत नव्हतं. एखाद्याला विचारलं कुठे गेलेत? बाहेर गेले. आम्ही आपल्या येड्यासारखं बाहेर गेले म्हणजे आम्ही जसं बाहेर जातो तसंच समजत होतो. पण या कथेनंतर, चरित्र भागानंतर मला या शब्दाचा अर्थ कळाला. बाहेर गेले, पंडिताला कळाला नाही. म्हणजे कुठे गेले? कोणत्या कामासाठी? आई साहेबांच्या लक्षात आलं यांना कळालं नाही. दुसरा शब्द सांगितला, बहिर दिशेला गेले. तरी कळालं नाही. म्हणजे कोणत्या दिशेला, कशासाठी? आई साहेबांनी तिसरा पर्याय सांगितला, प्रातर्विधीला गेले. आता कळालं का? पंडित म्हणायला लागला प्रातर विधी म्हणजे सकाळी केले जाणारे विधी. आता तर संध्याकाळ व्हायला लागली. सकाळचा विधी तुकाराम महाराज संध्याकाळी कसं काय करायला लागले? आता या बाबाला कोणी सांगायचं या विधीला वेळ काळ नसते बाबा. असं वेळ काळ पाळत बसलं तर लोकांची फजिती होते. वेळ काळ नाही विधीला, तरी सुद्धा कळालं नाही म्हटल्यावर आईसाहेब रागावून पंडिताला म्हणाल्या, कोणत्या मूर्खानं पंडित पदवी दिली रे बाबा तुला? एका कामासाठी 3-3 शब्द सांगते, तुला कळत नाही. आता शेवटचं सांगते. कुठे गेले सांगा. म्हणे डबा घेऊन गेले. कळालं का? कळालं का? तो पंडित म्हणाला राफेल संपलं होय घरातले. आईसाहेबांनी डोक्याला हात लावला. म्हणे बाबा तसं नाही, या कामासाठी गेले. स्पष्ट सांगितलं. म्हणे कुठल्या दिशेला गेले? आईसाहेबांनी रागाने एका दिशेला हात केला आणि सांगितलं, जा या दिशेला आमच्या गावची हागणदारी आहे म्हणे तिकडे गेले. हागणदारीची दिशा कळल्यावर हा सरळ हागणदारीच्या तोंडावर आला, कमरेवर हात ठेवून बघायला लागला तुकाराम महाराज कुठे आहे. एवढ्यात त्याच्या कानावरती नामस्मरण पडलं. असा चिडला. म्हणे का कोण माणूस आहे? अपवित्र ठिकाणी देवाचं पवित्र नाव घ्यावं. येऊ दे बाहेर, येऊ दे. मी त्याला सांगतो परत इथं देवाचं नाव घ्यायचं नाही. बघायला लागला तेवढ्यात त्या जुडपाच्या मागून तुकाराम महाराज आले. मग तर असा चिडला. म्हणे महाराज काय बोलता, काय वागता? जगाला एवढं मोठमोठ्या गोष्टी सांगता, तुका तरी सहज बोलीवाणी. त्याचे घरी वेदांत वा हे पाणी. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, हिरानी वाहावा भारमात. काय कळतो तुम्हाला वेदाचा अर्थ? काय तुमच्या घरी वेदांत पाणी वाहत? अशा अपवित्र ठिकाणी देवाचं नाव घेऊ नये हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. आणि गोष्टी मात्र एवढ्या मोठमोठ्या करता महाराज. म्हणे मी तुमच्याशी वाद घालायला आलो होतो. वादे वादे जायते तत्वबोधा. विद्वान मंडळीच्या वादातून तत्वबोध निर्माण होतो, तो स्वीकारावा म्हणून मी आलो. पण आता मला तुमच्याशी बोलायचं सुद्धा नाही. महाराज म्हणाले नका बोल, माझं काही अडलं नाही, पण माझं म्हणणं आहे. मला कळतं असं हो, अशा अपवित्र ठिकाणी देवाचं पवित्र नाव घेऊ नये. कळतं, पण काय करू? माझी मज झाली अनावर, माझी मज झाली अनावर, माझी मज झाली घेतला घेतला माझी मज झाली ठिकाणी देवाचं पवित्र नाव घेऊ नये, पण करू काय? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे.
ते पंडित म्हणायला लागले, महाराज कुणाची वाणी अनावर होती माहितीये? ज्याला वेड लागले त्याची. पहा तुम्ही एखादा वेडा, त्या वेड्याची वाणी आणि बुद्धी याचा काहीच संबंध नसतो. अनावर वाणी झालेली असते. समोर कोण आहे, त्याला काय बोलावं, कसं बोलावं, कधी बोलावं, कुठं काहीही कळत नाही. वाणी आपली बडबड चालू झाली. म्हणजे तुम्हाला वेड लागला? वेड आहेत का तुम्ही? महाराज म्हणाले, वेडा नाही पण वेड लागला. कुणाचं वेड लागलं? त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं. म्हणून तर माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, अखंड माझी वाणी त्याचं गुणनाम वर्णन करत राहते. बाबा वेड लागलं मला त्या पांडुरंगाचं. आता त्या एवढं बोलल्यावर तर पंडित म्हणायला लागले, नाही आता तर मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचं नाही. निघालो मी. महाराज म्हणाले, असं करू नका. रात्री बघा, म्हणजे रात्र व्हायला लागली. जाताना प्रवासामध्ये एखादा वाघसिंह भेटेल, नाही ते होऊन बसेल, त्याच्यापेक्षा एक काम करा, रात्री थांबा, सकाळी उठून जा. नाईलाज झाला. पंडित आले. वाड्यावरती आल्यानंतर महाराजांचं कीर्तन श्रवण झालं. रात्री 2-2 खास दोघांनी खाल्ले. बाजूला बिछाना घालून झोपले. मध्यरात्री पंडिताला जाग आली. कानावरती नामस्मरण आलं, रामकृष्ण हरी. ताडकन उठून बसला. म्हणे, कोण जाग आहे बाबा? रामकृष्ण हरी ऐकायला लागलं. म्हणे, कोणीतरी जाग आहे. आजूबाजूला बघितलं, कोणी जाग नाही. तुकाराम महाराज बाजूला झोपले. ते ओढून बघितले. परत कानावर आवाज आला, रामकृष्ण हरी. अरे, डोक्यावरून पांघरून घेतले म्हणजे हे जागे. पांघरुणाला कान लावला. परत आवाज आला, रामकृष्ण हरी. अरे म्हणे, हे जागे. रामकृष्ण हरी भजन करतात, नामस्मरण करतात, जागे झोपल्याचं सोंग घेतात. काय करावं बाबायला? रागाने त्यांनी डोक्यावरचं महाराजांच्या पांघरून ओढलं आणि महाराजांकडे बघितलं. महाराजांचे डोळे घट्ट मिटलेले होते. किती घट्ट मिटलेले होते माहितीये? कीर्तनात बसल्यावर आपले किती मिटलेले असतात, तेवढे घट्ट मिटलेले डोळे. तोंड बारीकसं उघडलेलं, त्याच्यातून रामकृष्णारी बाहेर येत होते. त्यांनी पाहिलं. म्हणे, काय आपण काय बोलावं? आपल्याला आपल्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. तुकाराम महाराज सांगत होते, बाबा माझी वाणी अनावर झाली. तिला कितीही सांगितलं तरी ती ऐकत नाही. चांगली जागा, वाईट जागा, पवित्र स्थळ, अपवित्र स्थळ काहीही बघत नाही. म्हणे, अखंड तीच नामस्मरण करते. आता ते प्रत्यय आला. त्याला पश्चाताप झाला. तो म्हणाला, काही नाही, सकाळी उठल्यावर एकच करायचं, महाराजांच्या पायावर डोकं टेकवायचं. एकदा महाराजांचे चरण डोळे भरून पाहायचं आणि ते चरण अंतःकरणात साठवायचे आणि एकही शब्द न बोलता इथून निघून जायचे. सकाळी उठल्यावर त्यांनी केलं तेच. महाराजांच्या पायावरती डोकं टेकवलं, ते चरण अंतःकरणात साठवले आणि तिथून निघून गेला. विठ्ठल विठ्ठल त्या गावातल्यानी सांगितली, बाबा आता सांगा म्हणे, काय महाराज अखंड नामस्मरण करत नाहीत? रात्रंदिवस चालू आहे. रात्रंदिवस महाराजांचं नामस्मरण. अरे ठीक आहे बाबा, पण नामाचा आग्रह का? नामस्मरणच करा. कशा करता सांगतात महाराज? याला उत्तर महाराज देतात 3ऱ्या चरणात. नाम परते साधन नाही, 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 नाम परते साधन नाही. सावेद देतो पाणी, ऐसा तू करसी अनेक काही, ऐसा लाभ साची आटे, ऐसा लाभ बाणा नामस्मरण करण्याचा आग्रह धरला? कारण महाराजांनी सांगितलं, नामा परते साधन नाही, जे तो करीसी आणि काही. बाबा नामाच्या पलीकडचं दुसरं तिसरं सोपं साधन नाही.
आणि म्हणून महाराजांनी आग्रह केला, नाम घेता राहू नका. नामस्मरण हे सोपं साधन आहे आणि नुसतं सोपं नाही, अल्पावधीमध्ये साध्याची प्राप्ती करून देणारं साधन आहे. आणि म्हणून महाराजांनी आग्रह केला, दुसरी साधना करूच नका, एक नामस्मरण. हे कालानुरूप विचार करा योग्य, आधी कारानुरूप विचार करा योग्य. सोपं म्हणाल, याच्यासारखं सोपं नाही. तुका म्हणी सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धणी घेतो येते. महाराज म्हणतात सगळ्यात सोपं साधन आहे, पण जो स्वीकारतो निवडतो तो शहाणा आहे. तोच धणी इथं घेतो, दुसरा घेत नाही. सोपं साधन आहे आणि म्हणून महाराज म्हणतात बाबांनो नामस्मरण करा. तो म्हणाला ठीक आहे, एखादं साधन सोपं आहे म्हणून स्वीकारावं, बंधन आहे का? नाही ना. आपण जीवाचा स्वभाव पाहिला, अगदी 84 लक्ष योनीमध्ये जन्माला आलेला कोणताही जीव असू द्या, त्या जीवाचा स्वभाव पाहिला तर जिकडं फायदा तिकडं जाणं ही त्याची प्रवृत्ती आहे. प्रयोजनमानुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते, महाभारत सांगते. एखाद्या ठिकाणी फायदा नसेल तर मंद बुद्धीचा सुद्धा जीव तिकडं जात नाही. म्हणजे मग फायदा नसेल तर उगं सोपं साधन आहे म्हणजे करा असं कोण स्वीकारेल? महाराज म्हणायला लागले फायदा आहे ना. दुसऱ्या चरणात सांगितलं, ऐसा लाभ बांधा गाठी, 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 ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी बडे मिठी, विठ्ठल पायी बडे मिठी, चला बांधा गाठी, चला बांधा गाठी, विठ्ठल पायी बडे मिठी, विठ्ठल पायी बडे मिठी, विठ्ठल पायी बडे मिठी. बाबांनो, असा लाभ या नामस्मरणाने होतो जो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने होणार नाही. कोणता लाभ होतो महाराज? ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडी मिठी. भगवंताच्या पायी मिठी पडते, विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या पायी मिठी पडते. म्हणजे काय? पायी मिठी पडणं म्हणजे भगवंताची प्राप्ती होणे. कशाने होतं? नामस्मरणाने. आणि म्हणून महाराज म्हणतात नाम घेता राहू नका. इतर कोणतंही साधन स्वीकारा, त्या साधनाने भगवंताची प्राप्ती होईल का नाही सांगता येत नाही. विठ्ठल शब्द जाणून बुजून वापरला, हे सगुण साकार रूप परमात्म्याचं आहे. साधन स्वीकारलं म्हटल्यानंतर त्याच्याने निर्गुण निराकार परब्रह्म तत्वाशी आपण एक रूप होतो. पण महाराज म्हणतात याच्याने लाभ हा आहे, काय? विठ्ठल पायी पडे मिठी, सगुण साकार परमात्म्याची प्राप्ती होते. आणि म्हणून महाराज म्हणतात नाम घेता राहू नका, नामस्मरण करा बाबांनो. बर, तो म्हणायला लागला ठीक आहे, या नामस्मरण साधनानं निश्चित त्याचं साध्य आहे, भगवंताच्या पायी मिठी पडणं, सगुण साकार परमात्म्याची प्राप्ती होणं. पण एखाद्या साधकाला वाटलं मला हे साध्य नको, मला जे पाहिजे ते नामाने दिलं पाहिजे, ते सामर्थ्य नामस्मरणात आहे का? काय पाहिजे बाबा तुम्हाला? प्रपंचातलं पाहिजे तेही नाम देतं, परमार्थातलं पाहिजे तेही देतं, इहलोकातलं पाहिजे तेही देतं, परलोकातलं पाहिजे तेही. तुम्ही जे म्हणाल ते देण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. आणि म्हणून महाराज म्हणायला लागले बाबांनो नामस्मरण करा. पण तो साधक म्हणाला नाही हो, आम्हाला वाटतं या संसार बंधनातून आम्हाला सुटका पाहिजे, ते देण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे का? महाराजांनी याला उत्तर दिलं पहिल्या चरणामध्ये. नाम घेता ओठा ओठी, नाम घेता
नाम घेता ओढा ओढे नाम घेता ओढा ओढे नाम घेता ओढा ओढे नाम घेता ओढा नाम घेता ओढा ओढे नाम घेता ओढा ओढे नाम घेता ओढा ओढे नाम घेता ओढा ओढे नाम नामस्मरणानं संसार बंधनातून सुटका हवी आहे. महाराज म्हणायला लागले ती सुद्धा मिळेल. कशी मिळते? उठाउठी. उठाउठी शब्दाचा अर्थ आहे सत्वर, लवकर, आणि तुटी शब्दाचा अर्थ आहे सुटका. महाराज म्हणतात नामस्मरणाने लवकरात लवकर संसार बंधनातून सुटका होते. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. आणि म्हणून महाराज म्हणतात नाम घेता राहू नका. 3 कारण महाराजांनी सांगितले. का नामस्मरण करण्याचा आग्रह महाराज करतात? कारण नामस्मरणानं संसार बंधनातून सुटका होते म्हणून. का नामस्मरण करण्याचा आग्रह करतात? भगवंताची प्राप्ती होते म्हणून. का नामस्मरण करण्याचा आग्रह करतात? कारण नामासारखं दुसरं तिसरं सोपं साधन नाही म्हणून महाराजांनी आपल्याला आग्रह केला. बाबांनो नाम घेता राहू नका. उर्वरित आयुष्यामध्ये जेवढा काळ हातात आहे त्याचा विचार करू नका. त्याचा विनियोग उत्तम रीतीने करा. अखंड भगवंताचं नामस्मरण करा. कारण या भगवंताच्या नामस्मरणानेच तुमचा उद्धार होणार आहे. ज्याला आपलं जीवन कृतार्थ करून घ्यायचंय त्याने महाराज सांगतात त्याप्रमाणे उरलेलं आयुष्य अखंड भगवंताचं नामस्मरण करावं आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. यथामती अभंगाची झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबर यांच्या चरणी, सद्गुरू गुंडा महाराजांच्या, वैकुंठवासी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. अतिशय प्रेमानं, श्रद्धेनं, निष्ठेनं, जोमानं प्रतिवर्षी आपण इथं सप्ताह करता. गेल्या 3-4 वर्षापासून मलाही या आपल्या सप्ताहामध्ये येऊन सेवा करण्याची संधी भगवंताच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त होते. प्रतिवर्षी आपल्या समोर येऊन एखादा संतांचा अभंग घ्यावा, त्याच्यातून संतांचे विचार आपल्या समोर मांडावेत. हे करत असताना एक वेगळा आनंद निश्चितच प्रतिवर्षी होत असतो. याही वर्षी महाराजांच्या येण्यानं तो आनंद द्विगुणित झाला. याच्या आधी 2-3 वर्ष महाराजांचं काही इथं येणं झालं नाही, पण अचानक महाराज झाले त्याच्यामुळं अजून आनंद झाला. मी कालच कीर्तनात बोललो, प्रत्येक ठिकाणी आम्ही अभंग जरी तोच घेत असलो तरी अंतःकरण तेवढंच मोकळं होतं असं नाही. ज्यावेळी समोर अशी काही मंडळी दिसतात त्यावेळी आपण होऊन अंतःकरणातून सगळं भाव आमचा मोकळा होतो ना, बाहेर पडतं सगळं. तसंच कालही झालं. काल तर फार गंमत झाली. काल एकादशीचा दिवस. एकादशीला मी फार लांब जात नाही, जवळ कुठेतरी जायचं. मग तेलंगणात जवळच तिथे 30 किलोमीटरवरती गाव, त्या लोकांचं उद्याची तिथी होती. पण मी उद्या रिकामा नसल्यामुळे त्यांनी म्हटलं महाराज एकादशीला या, पण अडचण नाही, टाळकरी नसतात. आता फडावरचं कीर्तन म्हटलं तर तिथे 70-80 टाळकरी, तो आनंदच वेगळा. मग आता मी म्हटलं ठीक आहे बाबा, दिली सेवा असेल त्याच्या ह्याच्यात आपण साजरी करू. जाऊन उभं राहिलो तरी 30-40 मुलं होती वाजवायला, टाळ वाजवायला. मृदंगाला लहान मुलगा होता. म्हटलं चला द्या, सेवा करायची पांडुरंगाची.
पण जसं सुरू झालं तसं अंतःकरणातून अनेक गोष्टी अशा बाहेर पडायला लागल्या. मी म्हणलं बाबा वेगळा अनुभव आला. समोर कोणी नसतानाही आपल्या अंतःकरणातून समोरच्याला सांगावं वाटणं हा दैवी योग आहे. हा अनुभव नवीन आहे. तसं महाराजांना पाहिलं काहीतरी नवीन आपण सांगावं, जे रोज आपण सांगत नाही ते सांगावं असं वाटलं. आणि म्हणून आपल्या समोर काही संतांचे विचार मांडले. भगवंताच्या संतांच्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे. सप्ताह करणारी मंडळी, आयोजक, संयोजक, नियोजक, आपण सज्जन श्रोते मंडळी, ग्रामस्थ मंडळी, ही गुणजन टाळकरी वादक मंडळी, सप्ताहाला सहकार्य करणारी मंडळी, सप्ताहामध्ये सेवा करणारी, सेवा देणारी मंडळी, सगळ्यांनाच भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं, अशीच सेवा सगळ्यांकडून करून घ्यावी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर रत्नावली